समर्थ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शाप दिदला कोपेशी भस्म होय स्वराजेशी ऐसे बोलतांची ऋषी स्वदेशेशी भस्म झाला। गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत जननी सद्बुद्धी साहेब जी सीतादेवी राम भक्त हनुमानजी गुरुवर्य भगवान बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून त्याला सुरुवात करतो। कथा फार गोड आहे महाराज, कारण गोड कशी कथा किती गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, किती गोड आहे कथा। आणि बघा दुसरी कथा, कारण जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू कुठं आले? अगस्तीच्या आश्रमाच्या ठिकाणी आले। का? त्यांनी तिथं काय सुख होतं? माधव महाराज ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला। सुख कुठं होता? संत होते, मोठे महान ऋषी होते। कोण? अगस्ती ऋषी। आणि म्हणून भगवंत वैकुंठ ज्यावेळेस आले, कशासाठी आलते? गाई ब्राह्मण यांचं संरक्षण करायचं होतं आणि दुष्टाचं निर्जळण करायचं होतं। आणि माझा भगवंत संतांच्या घरी गेले, कोणाच्या? अगस्तीच्या। आणि अगस्ती ऋषीचं आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं दोघांचं संभाषण चालू आहे। कारण दंडकारण्याच्या ठिकाणी तुम्ही इथं राहिला, त्या दंडकारण्याला दंडकारण्य नाव का पडलं? दोघांचं संभाषण चालू, कोणाचं? जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि दुसरं कोण? अगस्ती ऋषी। त्या ठिकाणी दोघांचं संभाषण चालू असताना मग माऊली सुद्धा किती गोड शब्दात आहे, मग पिकलिया सुखाचा काही परिमळो कानी वाली अमृताचा कल्लोळो तैसा कोळा आणि रसाळो बोलू बोलीला। भगवान रामचंद्र प्रभूच आणि अगस्ती ऋषीचं संभाषण आहे, किती गोड आहे। अगस्ती ऋषीने आल्या आल्या माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं पूजन केलं। पूजन आमच्या भागवतकर महाराजांनी सांगितलं, म्हणले दही तूप आणि लोणी चार झाले, पाचवं काय होतं? त्यांनी ताक मिसळलं। म्हणजे ताकाचा डेरा आणला दोन गावांनी, विचार करा होती, कारण ताक मिसळलं, ते ताकाचा डेरा जे आणला बघा किती बसले तिथं, 1 2 3 आणि 4 आणि 1 5वा। त्या गवळणीने जेव्हा भगवान विष्णू भगवंतानं त्या गवळणीनं कोणाला सांगितलं? कृष्णाला सांगितलं, कृष्णा माझ्या घराचा नंबर घे म्हणली, ये घरला तुला देते म्हणले दूध दही तूप खायला, तुला नाही बांधून टाकलं तर मला गवळण तुझं नाव सांगताय का? भागवत पार महाराजांनी पाठ असते। तिने सांगितलं ये इसारा म्हणली माझा। भगवंतानं काय केलं? दही दूध तूप लोणी तर खाल्लंच महाराज, पण ताकाचा डेरा होता, हे 4-5 पात्याने दूध होतं त्याच्यामध्ये, 5 उचावलं झोपलेले घोडत होते, डेरा पोटावर डिहीवर टाकला महाराज आणि पडला ते ताकात त्याने होत। अशा प्रकारचं असतं मधुपर्क पूजन करताना काय? दही दूध तूप लोणी आणि शर्करा, ताक नाही। कारण मी माझ्या माफी मागतो, माफ करा मला, ते म्हणता मग चूक नाही बाबा तुमची, नाही करायची मला, भागवत करायची चूक करायचं पुरतं माझं कुठं, मला काही नाही, मी बाळकेत माणूस। अशा प्रकारे असतं दंडकारणे नाव का पडलं? कोण विचारतंय कोणाला? जगत चालक जगत प्रभू असताना माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि अगस्ती ऋषीला प्रश्न केला। महाराज बोला। विद्यांद्री दक्षिण भागेशी जव पावी जैसे तू बंदासी तव दंडकारण्य नाम यासी ऋषी शापेशी भस्म झाली। सांगितलं त्या ऋषीने असताना तो दंडकारणाचा असताना राजा होता आणि त्याला शाप दिला आणि त्याला शाप दिल्यानंतर तो त्या ठिकाणी जळून भस्म झाला, त्याचा अंत झाला। बाळा बोला।
राजा भस्म झाला सैन्य, भस्म झाले मनुष्यगण, भस्म झाले वृक्षतृण, पशु पक्षी पूर्ण भस्म झाले. कारण तो ऋषीचा शॉप आहे महाराज. कोण कोण जळालं म्हणून सांगितलं. नाथ महाराजाची भाषा आहे महाराज. तो राजा मेला, ससैन्य त्या सैन्यासहित असताना जळून भस्म झाला. मानवाची रूप धारण केलेले असताना सगळे जेवढे मानव होते सगळे जळून भस्म झाले. त्या वनामध्ये जे मोठमोठे वृक्ष होते, पाषाण असणारे दगड, हे सुद्धा जळून भस्म झाले. त्या ठिकाणी पशु पक्षी होते ते सुद्धा जळून भस्म झाले. अशा प्रकारचा असताना तो आणि तो ऋषीचा शाप होता. बाळा भस्म झाली सरिता तळगा, भस्म झाले मृगपंग, भस्म झाले तदेशी जगा, दुर्धर राग ऋषींचा. काय गोड आहे कथा बघा ना. त्या ठिकाणी नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. हो, त्या ठिकाणी तो राजा ऋषीच्या शापानं जळून भस्म झाला. सैन्य भस्म झालं. नवनव कुठून आताच पिंपळेच्या आपल्या मालक्यांनी सांगितलं महाराजांनी की त्या ठिकाणाहून जेवढं असताना भाग आहे नाशिक पासून आपण दंड काढण्यामध्ये आपला भाग येतो महाराज बघा. आणि इथं त्याच्यापैकी बघा ना किती गोड आहे. कारण आपण जी चाड दिलेला जातो ना तिथं हनुमानजी क्षणभर का व्हायला थांबलेले होते असं मी ऐकलंय. कितपत खरे खोटे मला माहित नाही. मी काही तिथं असलो तरी असं नाही का माकडाच्या कशाच्या पाखराच्या रूपात, पण मला काही फक्त माहित नाही ते ठिकाण आहे. आणि तसंच चिंचवडला मायकावती बरोबर आहे ना देवी, त्या ठिकाणावरून माझा भगवान रामचंद्र प्रभू, साधुरत्न लक्ष्मण आणि सीतामाई याच रस्त्याने गेलेले. त्याला दंड कार्य म्हणतात महाराज. बाळा बोला. दंडकाची शापे जाण, असंख्य बदे ओसवन, या लागी म्हणती दंडकारण्य, नामाभिधान राजशापे. सांगितलं देवा 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 भगवान रामचंद्र प्रभू कळलं का. त्या ऋषीने त्याला शाप दिला दंडक राजाला आणि तो सगळा जळून भस्म झाला. आणि त्यावेळेस पासून आतापर्यंत असणाऱ्या या अरण्याला दंडक कारण अशा प्रकारचं नाव आणि गेले प्रसिद्ध झालं बरं का देवा. भार्गवाच्या शाप भयसी, प्रजन्य वर्षनात या देशी, प्रकाशिना सूर्यशशी, अरणीशी अंधकार. भार्गव ऋषीचा शाप होता, दारुण होता, कठीण होता, तीक्ष्ण होता. कारण असताना सूर्य चंद्र सुद्धा त्या ठिकाणी उघडले नाही. सगळा अंधारमय अंधार पडला आणि अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी निर्माण झाली. देवा अशा प्रकारे असणारे अगस्त्य ऋषी माझ्या भगवान रामचंद्र बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागलेले. बाळा अंधकारेशी लोटल्या वर्षान वर्षी, पुढती वस्ती झाली कैशी, श्रीराम ऋषीशी पुसता. किती गोड आहे कथा बघा. अशा प्रकारे असताना सगळा अंधकारमय झाला. सूर्य उगवला नाही, चंद्र नाही, सगळा अंधकारमय. एवढं जे दंड करण्याचा एरिया ते झाला. तेव्हा भगवान रामचंद्र प्रभूंनी विचारलं अगस्त्य ऋषीला, गुरु महाराज मग पुढे की असा प्रकाश कसा झाला. त्या अरण्याला या ठिकाणी प्रकाशमय कुणी केलं. अशा प्रकारे असताना जगात चाले जगत प्रभू माझे भगवान रामचंद्र प्रभू आणि अगस्त्य ऋषी बरोबर संभाषण करू लागलेले. बाळा बोला. अगस्ती सांगे श्रीरामासी, वसावया दंडकारण्यासी, नारदे विद्यांनी फासी, मामे ऋषी विनविले. काय बघा संतच लागते. नारद मुनीनं विद्यांत्री पर्वताला विनविलं बाबा. कारण ते विंध्याचल पर्वत कसा होता, डोंगर असून असा पक्षासारखा उडायचा, आकाशातून उडून जात होता. तेव्हा नारद मुनीनं त्या विंध्याला थांबविलं आणि थांबवून विंध्यातील पंच पहिले पर्वत बोलत होते. आता काय महाराज अशा प्रकारे असताना त्याला थांबविलं
आणि त्या विंध्यागिरी पर्वताला, कारण संत होते महाराज ते, हेची संत काय पुढचं बोलत ना महाराज, माझं मला सांगायचं हो, कारण सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये, त्याला संत म्हणायचं. अशा प्रकारे असणार नारद मुनीनं आणि त्या विंध्यागिरी पर्वताला थांबविलं. बाळा बोला. चरासी आधार स्वय झाला महामेरू, मेरुनी सदरो पर्वत थोरो असेना. कारण जेव्हा असताना संत नारद मुनीने त्या विंध्यागिरी पर्वताला थांबविलं, विचारलं बाबा, कारण तू असं पक्षस्था का उडून जातोस तू, आणि तू जिथं बसतील त्याच्या खाली किती जीव जण तू मरतील रे, किती जीव माणसं मरतील, किती असणार लोकांचा आणि नाश होऊन जाईल. त्यावेळेस असताना नारद मुनी आणि असणारे त्या विंध्यागिरी पर्वताबरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागले. बाळा बोलू लागले, काय घडलं पुढे. ओई कोनिया नारदोक्ती मेरुची स्पर्धा स्थिती, कुंडली शशी सूर्याची गती, विद्याद्री उर्धवपंथी वाढला. विंध्यागिरी असता पर्वत कमर वाढला हो महाराज, त्याला गर्व झाला, अभिमान झाला, त्याची एवढी गती होती, सूर्य आणि चंद्र त्याच्यापेक्षा जास्त वेगानं वरी वाढू लागला तो. हे कोणी बघितलं, नारद मुनीने बघितलं. संत महाराजा संत कृपा करतात लोकांवर, आणि संताची दया झाली. नारद मुलाला किव आली, कळवळा आला, आणि नारद मुनीने विचार केला की आकाशात सूर्य चंद्रापेक्षा सुद्धा वर उडायला लागलाय, ते जर खाली पुन्हा बसला तर ह्याच्या खाली किती असताना संवाद होईल, त्याच्या खाली कोण मरते नो, कारण गाई ब्राह्मण मनुष्य अशा अनेक जीवाचा असताना अंत होणार आहे. मग नारद मुनीने किव आली, दया आली, माया आली, आणि नारद मुनी त्या ठिकाणी काय बोलले. बाळा बोला. राहिने स्वाहा सुधाकार, राहिले स्वधर्मा कर्माचार, राहिले जपत पोय विचार, रविचंद्र नुगवती. कारण म्हणले हे जर असं जर वर वाढत गेला, बघा किती माऊलीची गोळी एक सुंदर. का काळास्थाना आजेचे तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे, घडीची नाही ना स्वधर्मच वाढलाय म्हणजे पुन्हा विंध्यागिरी पर्वतानं, आणि सूर्यचंद्रापेक्षा वर आकाशात उड्डाण करून उंच 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 अशा प्रकारे जावं लागलाय. हे असं करणं बरं नाही म्हणजे, बरं नाही. मग त्यावेळेस असतं आणि नारद मुनी आणि त्या विंध्यागिरी पर्वताबरोबर संभाषण करतात, आणि काय सांगितलं त्याला. बोला बाळा बोला. लोपले स्वहा स्वाधाकार्य, मरोटे कले देव पितरा, भुकेत मळती ऋषीश्वर, संधी विनाहार सेवू नये. काय किती गोड आहे का नारद महाराजांनी किती सुंदर गोड वर्णन केलं. कारण अशा प्रकारची स्पर्धा वर लागली. मग पाऊस पडाना, कारण त्या ठिकाणी ब्राह्मण होते, ऋषी होते, मन अनेक प्रकारचे मनुष्य असणाऱ्या होत्या. मग पाऊस पडाना, पाऊस न पडल्यामुळे अन्नधान्य पिकणार नाही, आणि सगळे असणारे वाचतात. सगळा हाहाकार झाला, कारण सगळे लोक दुष्काळ पडला. या 71-72चा दुष्काळ माधव महाराजाला आठवत असेल नाही, तुम्हाला मला बी आठवतो ना. मी 71-72ला 18 वर्षाचा होतो महाराज. एक बराच खाल्ले होता मी, खाल्ले ना मी, 1.5 बराच खाल्ले. अशा प्रकारे असणार बघा. दुष्काळ पडला, पण किती दिवसाचा होता ह्यो? फक्त 1च वर्षाचा होता महाराज. एका वर्षामध्ये लोकांनी काय काय खाल्लं? भाज्या खाल्ल्या. आता त्या मला काही धान्याची दे तरी. इंदिरा गांधी भारताची लक्ष्मी होती महाराज. तिला असताना सुकडी नावाचा पदार्थ होता. एक असा मोठा जग म्हणून द्यायचे, आणि त्याचा शिरा इतका गोड होता महाराज, ते पुन्हा खायला मिळणार नाही कुणाला. ज्यांनी खाल्ला ते भाग्यवान आहेत, कारण पोटभर दिला. पुढे इंदिरा गांधीने लक्ष्मी होती आपली भारताची. अशा प्रकारचा असताना 1 वर्षाचा दुष्काळ होता महाराज. ती तशी अवस्था होती. पण ह्याला किती वर्ष जात असताना
वर्षानुवर्षाचा दुष्काळ होता, हाहाकार वाढला आणि लोक असताना अण्णावीर तळमळ तळमळ करू लागले. बाळा बोला. ओंद निराना नवसती वत्से हंबरडा आकांत मानला त्रिजगती विद्यार्थी गबस्ती उडवणे दी. बघा ना, ज्यावेळेस असताना तो विंध्याचल नावाचा पर्वतवरी आकाशात उडू लागला. सगळा हाहाकार झाला. तिन्ही ठिकाणी म्हणजे हा सगळा हाहाकार झाल्यामुळं गाईला पाणी नाही, वासराला पाणी नाही, माणसाला पाणी नाही. लोक पाणी 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 करून आता तर काय महाराज किती सुविधा आहे, काय भाग्य कुणाला माहिती. पण आता युद्ध सुरू झालेलं आहे बर का. कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही. 26 ते 33 वर्षामध्ये काय वाईट वाईट अशा प्रकारचं भविष्यकारांनी भविष्य केलेलं आहे. आणि ते जर सत्य झालं महाराज तर खूप वाईट वेळ आहे. म्हणूनच रामकथा ऐका. आम्ही रामकथेसाठी कुठून येत होतो. आमचे महादेव महाराज तर काय बघा मस्त साडदेगलाच येत नाही ते, पण झांगरवाड्याला येते. पिंपळ्याला मी नाही येत. काय होतंय काय वाकडं असेल त्यांचं. आता महाराजांचं काय सांगते तिकडे जमत नाही नाही महाराज अवघडच असते काय. मग इकडे काही दक्षाना भेटत नाही बघा. तुम्हाला दक्षाना म्हणावं आता ऊस झाला 400 टन, तुम्हाला 400 टनाचे पैसे किती काही बघा ना तुम्ही. 4 ते 12 लाख रुपयाचा ऊस झाला ह्या माणसाला. लाख रुपयाचं कोण खाते. 2 पोर येत लाख रुपयाच खायला लागतं का माणसाला. तरी पैसे पण देतात. काय करावं पैसे काय अवघड. अरे गाडी तुमच्याकडे 4 व्हीलर आहे ना. ठीक आहे आता मी देऊ का गाडी घेऊन. मंग ऋषीश्वर ब्रह्म या प्रती अवघे गारांनी सांगती. तेव्हा तिने देव विचारिती ते दक्षिणे अगस्ती धारावा. काय गोड आहे का बघा ना. सगळे प्रजा त्यावेळेस ब्राह्मण ऋषी गायी सगळे माणसं ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं काय केलं बाबा म्हणला. मग कुणाकडे गेला. ब्रह्म विष्णू आणि महेश 3 देवाकडे घेऊन गेले. मग त्यावेळेस सगळ्यांनी मिटिंग घेतली महाराज. मिटिंग झाली त्यावेळेस. आता रोजच मिटिंग चालू आहेत आपल्या. बरं ह्या ऋषीनं तितकं केलं. ऋषीनं नाही चुकून शब्द केला. या साधूनं हे साधू आता त्यांचे नाव आपल्याला काय घेणं नाही. कारण त्यांचे लांब लांब हात पावसालेले महाराज इथं बी मारायचे येऊन गाव जायला. त्याच्यापेक्षा त्यांचे नावच घेणं नको आपल्याला. काय करायचं. कारण त्यांनी सगळा हाहाकार करून टाकलाय. सगळा वाईट केलंय. तेवढंच असताना त्यावेळेस त्या 3 देवानी कोण ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेव आणि सगळे गेलेले ऋषी सगळ्याची मिटिंग झाली महाराज. मिटिंग आणि त्या मार्गाने कोणाला पाठवायचं म्हणले. अगस्तीला पाठवायचं. अशा प्रकारची मिटिंग होऊन आणि अशा प्रकारे ठरलं. बोला. देव सांगती अगस्तीसी ते दुनिया वाराणसीसी नेमावया विद्यांद्रीसी शीघ्र दक्षिणेसी तुम्ही जावे. महाराज अगस्ती ऋषीला बोलवून घेतलं. अगस्ती ऋषीला सांगितलं बाबा कारण तो विंध्यागिरी नावाचा पर्वत असताना वही आकाशापर्यंत सुद्धा उड्डाण करायला लागलाय. त्याला गर्व झालाय. मदोमत्त झालाय. अत्याचार करू लागलाय. पाऊस नाही पाणी नाही आणि सगळं पाण्यामुळे हाहाकार झाला पृथ्वी तलावर. त्यावेळेस असताना तुम्ही या मार्गाने जा आणि तुम्ही त्या विंध्यागिरी पर्वताला थांबवायचं करा. अशा प्रकारचे असणारे 3 देवानी ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी असणारे आणि त्या ठिकाणी आज्ञा दिली. बाळा बोला. विद्यांद्री तो निजवावा पृथ्वी वरे अहोरात्री वाती करी तशी सूर्य करी मोकळा मार्ग. काय कोण आहे का बघा ना. अगस्ती ऋषीला सांगा तो विंध्यागिरी खाली पृथ्वी तलावर पडला पाहिजे आणि जर पुढे गेला तर तुला शाप देईन असं सांगा. आणि त्याच्यामुळे सूर्य आणि चंद्राचा मार्ग मोकळा होईल आणि पर्जन्यवृष्टी होईल. अशा प्रकारचं सुंदर आणि वर्णन या ठिकाणी आलं. मामा यशवंत आव्हान
80 ची जोड पुकारा.